सुखबीर सिंग बादल यांचे प्राण संतोष केंद्रेंनी वाचवलेत। नांदेडचे पीआय केंद्रे यांची हरसिमरत कौर यांच्याकडून भेट घेण्यात आली आहे। जखमी संतोष केंद्रे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस करण्यात आली आहे। पीआय संतोष केंद्रे यांच्या शौर्याला सलाम आहे असं यावेळी हरसिमरत कौर म्हणाले। बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांनी हे ट्विट केलेलं आहे। नांदेड जिल्ह्यात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड जिल्ह्यातल्या गुरुद्वारातील सेवादार 62 वर्षीय जसपाल सिंग यांना खंजीरने हल्ला चढवला। आरोपीचा पहिला वार हा सुखबीर सिंग बादल यांच्या हातावर लागला आणि पुन्हा त्यानं दुसरा वार केला तेव्हा नांदेड पोलीस दलातील पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी त्यांचा बचाव केलाय। दरम्यान सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यांनी हा सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यांनी पाहिला। नंतर रुग्णालयात हरसिमरत कौर बादल यांनी जखमी पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांची भेट घेऊन आभार मानले। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांच्याकडून। प्रवीण, खरं तर या ठिकाणी त्यांच्या पत्नीनं पीआय संतोष केंद्रे यांच्या शौर्याला मात्र सलाम केलेला आहे। अधिकची अपडेट काय? नक्कीच पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हे नांदेड दौऱ्यावर होते आणि त्याच्यावर एका आरोपीने वार केले होते आणि पहिला वार जो आहे सुखबीर बादल यांच्या हातावर लागला। पुन्हा त्यांनी दुसरा वार केला तेव्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक संतोष यांनी तो वार जो आहे तो आपल्या हातावर घेतला आणि सुखबीर बादल यांच्यावर झेड+ सुरक्षा आहे। त्यांच्या सुरक्षेत नांदेड दलातील विशेष सुरक्षा दल होते। विशेष जे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे बचाव केल्यामुळे सुखबीर सिंग बादल यांच्या दुसरा वार झाला नाही, अन्यथा अजून गंभीर वार झाला असता। आणि त्याचमुळे सुखबीर सिंग यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी यांची विचारपूस केलेली आहे, त्यांना गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे, त्यांनी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केलेली आहे। अगदीच प्रवीण, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।